कडवी नदीत पडलेल्या वृद्धाचा मृतदेह 2 दिवसांनी सापडला. KDRF पथकाची शोध मोहीम यशस्वी. आनंदा गणपती रोडे वय 85 हे दिनांक 8 जुलै रोजी दुपारी 4च्या सुमारास शेताकडे फेरफटका मारण्यासाठी गेले होते. शेताजवळ त्यांनी चप्पल आणि काठी बाजूला ठेवलेली दिसली होती. यानंतर ते बेपत्ता झाले. प्राथमिक माहितीनुसार त्यांना अचानक चक्कर येऊन जवळील कडवी नदीत पडल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे त्वरित कळवण्यात आले. यानंतर KDRF कोल्हापूर डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स पथकानं घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहीम सुरू केली. आज दिनांक 10 जुलै रोजी शोध मोहिमेदरम्यान दुपारी बरोबर 2 वाजता सदर वृद्ध व्यक्तीचा मृतदेह कडवी नदीच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. बोटीच्या सहाय्याने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला आणि नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या संपूर्ण शोध मोहिमेत KDRF पथकातील सुनील कांबळे, कृष्णात सोरटे, प्रीतम केसरकर, आदिनाथ कांबळे, शैलेश हांडे, प्रथमेश येरोडकर, रोहन चौगुले, विनायक शिंदे, आयुष गुडाळकर, सूरज पाटील आणि अमर पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली. KK न्यूज साठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.